जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सामाजिक क्षेत्राचा अनुभव आहे, त्या थेट राजकारणात जरी काम करत नव्हत्या तरी देखील माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या समवेत राजकारणाशी अतिशय निकटचा संबंध त्यांचा होता आणि जाणीवपूर्वक सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला ठेवलं होतं। संभाजी भैयांनी सांगितलं ते खरं आहे की गेले 5-7 वर्ष आम्ही ताईंच्या पाठीमागे लागलो होतो की त्यांनी राजकीय क्षेत्रात यावं, पण त्यांचा सामाजिक क्षेत्रात कल अधिक होता। मात्र मला अतिशय आनंद आहे की त्यांनी फायनली निर्णय केला, कारण मी त्यांना एक गोष्ट सांगितली की भलेही शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे काँग्रेसमध्ये काम करत होते, आम्ही भाजपमध्ये काम करतो, पण चाकूरकर साहेबांनी जी काही लिगसी तयार केली आहे ती अत्यंत मोठी आहे। एक अतिशय प्रामाणिक, सज्जन आणि मूल्यअधिष्ठित राजकारण करणारा राजकारणी अशा प्रकारची त्यांची प्रतिमा आहे। आणि ही जी लिगसी आहे ही पुढे नेण्याचं काम तुम्ही करू शकता। आणि त्यांनीही मला सांगितलं की मी राजकारणात कधी काम करणार नव्हते, पण ज्या प्रकारे मोदी साहेब गेल्या 10 वर्षामध्ये भारताला एक दिशा देत आहेत, गती देत आहेत, प्रगती देत आहेत, आणि मी सामाजिक काम करताना ज्या शेवटच्या माणसाकरता काम करत होते त्याच्या जीवनात जे परिवर्तन मोदी साहेबांनी केलंय त्यातनं मला देखील अशी प्रेरणा मिळाली की आता सामाजिक कार्यातनं राजकीय कार्याच्या मुख्य धारेमध्ये आपण समाविष्ट झालं पाहिजे। आणि चाकूरकर साहेबांनी ज्या प्रकारचे मूल्यधिष्ठित राजकारण केलं तशा प्रकारचं राजकारण आज जर करायचं असेल तर ते मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये करता येईल। आणि म्हणूनच मी भारतीय जनता पक्षात तुमचा सगळ्यांचा मला आग्रह होता, आता मी निर्णय केलाय आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज त्यांच्या प्रवेशामुळे एक अतिशय मजबूत असं नेतृत्व लातूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे। मागच्या काळात बसवराज पाटील साहेबांनी प्रवेश केल्यामुळे एक चांगलं नेतृत्व आम्हाला मिळालं। आता ताईंच्या प्रवेशाने मला असं वाटतं की निश्चितपणे म्हणजे निवडणुकीत तर त्याचा फायदा होणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही। आमचे सुधाकरराव शिंगारे यांची जागा ही अधिक ताकदीनं निवडून येईल, धाराशिवमध्ये देखील आम्हाला त्याचा फायदा होईल याबद्दल आमच्या मनात शंका नाही। पण त्यासोबत एक लॉंग टर्मचं नेतृत्व आज आपण पाहतोय की ज्या प्रकारे मोदीजींनी सर्व क्षेत्रामध्ये महिलांचं नेतृत्व उभं राहिलं पाहिजे याकरता प्रयत्न सुरू केले आहेत। अशा काळात एवढं चांगलं नेतृत्व हे भारतीय जनता पक्षात आलं, म्हणून मी अतिशय मनापासून
त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो. आणि त्याचसोबत आमचे राजेश्वरजी निठुरे 8 वेळा नगरसेवक, 7 वेळा नगराध्यक्ष, एक प्रकारे मी असं म्हणेन की मोठी राजकीय कारकीर्द त्यांना लाभली आणि लोकांचं सातत्याने प्रेम हे त्यांच्यावर राहिलेलं आहे. जमिनीशी जुडलेला, सर्वसामान्यांमध्ये काम करणारा आणि प्रत्येकाला आपल्या घरचा माणूस असं वाटणारा अशा प्रकारचे नेतृत्व आज भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी सम्मिलित होत आहे. खूप प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. त्यांनी अनेक महामंडळांवर काम केलं आहे, कमिट्यांवर काम केलं आहे. त्यामुळे परिपक्व अशा प्रकारचं नेतृत्व हे आज या ठिकाणी येत आहे. उदगीर असेल, लातूर जिल्हा असेल, यामध्ये निश्चितपणे त्यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पक्षाला एक मोठा फायदा होईल. खूप वर्ष त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं. काँग्रेसचे जे अनेक शीर्षस्थ नेते होते त्यांच्या अतिशय जवळचे म्हणून त्यांनी काम केलं. पण आता ते देखील भारतीय जनता पक्षात काम करतायत आणि आम्हाला विश्वास आहे की त्यांच्या येण्यामुळे देखील एक मोठा फायदा आम्हाला या ठिकाणी मिळेल. मी आज या दोनही व्यक्तींचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की येत्या काळातली त्यांची वाटचाल ही अतिशय चांगली या ठिकाणी असेल. खरं म्हणजे ताईंनी तर सांगितलं की मंचावरचे सगळेच लोक हे त्यांना आग्रह धरत होते. म्हणजे या ठिकाणी कराड साहेब असतील, राणा जगजितसिंग असतील, अभिमन्यू पवार असतील, सगळ्यांचा आग्रह होता. तर आता तुम्ही त्यांचा आग्रह सगळ्यांचा मान्य करून आल्या. आता तुम्ही पुढच्या काळामध्ये एक मजबूत नेतृत्व उभं करा. ज्या प्रकारे तुम्ही सामाजिक काम उभं केलं, आता तेवढ्याच ताकदीनं राजकीय काम तुम्ही उभं करावं, अशा प्रकारची मी शुभेच्छा तुम्हाला या निमित्ताने देतो. आणि पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करून मी माझं स्वागतपर मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. एकाने प्रश्न विचारला. आधी मराठीमध्ये करू आणि मग हिंदीमध्ये करू. मराठीत करू आधी हा विषय. देखिए, बहुत हमारे लिए खुशी की बात है कि शिवराज पाटिल चाकूरकर जी, जो कांग्रेस के बहुत कद्दावर नेता रहे हैं और भारत की लोकसभा के अध्यक्ष भी रहे हैं, भारत के गृह मंत्री भी रहे हैं, महाराष्ट्र की और देश की राजनीति का एक जाना माना नाम है. और आज उनके परिवार से डॉक्टर अर्चनाताई पाटिल ये हमारे भारतीय जनता पार्टी में प्रवेश कर रही है. ये हमारे लिए बहुत महत्वपूर्ण और बहुत हर्ष की बात है. हम सभी जानते हैं कि शिवराज पाटिल चाकूरकर जी ने एक अपनी लीगेसी तैयार की है. एक मूल्यों की राजनीति करने वाला, एक स्ट्रेट फॉरवर्ड राजनीति करने वाला, एक स्वच्छ छवि से राजनीति करने वाला, इस प्रकार का, भले हमारे विरोध में रहे, वो कांग्रेस में है, लेकिन उनकी छवि एक अलग प्रकार की छवि है. और उसी धरोहर को, उसी विरासत को लेकर आज अर्चना जी हमारी पार्टी में आई है और मोदी जी पर विश्वास रखते हुए उन्होंने ये कहा है कि 10 वर्षों में मोदी जी ने जिस प्रकार से देश को गति और प्रगति दी है, तो उससे मुझे प्रेरणा मिली है कि मैं भी देश की मुख्य धारा में काम करूं और भारतीय जनता पार्टी में काम करूं. मुझे लगता है कि उनका आना ये हमारे लिए, पार्टी के लिए एक बहुत ही मजबूती प्रदान करने वाला है. वैसे ही राजेश्वर जी निठुरे जो 8 बार पार्षद और 7 बार निगम अध्यक्ष रहे, ऐसे निठुरे जी का भी प्रवेश ये भारतीय जनता पार्टी के लिए एक बहुत महत्वपूर्ण है. मैं दोनों का बहुत बहुत स्वागत करता हूँ. या मतदारसंघावर भाजपला मोदी लापेट सुद्धा झेंडा फडकवण्यात अपयश आलेलं आहे. भाजपचं तिथं बळ असताना सुद्धा ताकद दिली जात नाही असा पदाधिकाऱ्यांकडून आरोप होतोय. आता अर्चना पाटील लातूर शहरात
लोकसभा संपू द्या. असं आहे की कोण संभावित उमेदवार असेल कोण नसेल याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड आणि इलेक्शन कमिटी घेते. जोपर्यंत ते निर्णय घेत नाही तोपर्यंत मीही उमेदवार नाही, तोपर्यंत बावनकुळे साहेबही उमेदवार नाही. त्याच्यामुळे त्यांना निर्णय घ्यायची मुभा द्या. पण मी एवढंच सांगतो, आमची तर इच्छा होती की 19ला त्यांनी लढावं. आम्ही त्यांना प्रस्तावही दिला होता. ते आज आमच्यासोबत आलेले आहे. एक मजबूत नेतृत्व आलंय. जेव्हा पक्षाकडे मजबूत नेतृत्व येतं त्यावेळेस त्या नेतृत्वाचा योग्य उपयोग काय आहे हे पक्षाला माहिती असतं. धाराशिवचे अनेक आजीबाजी आमदार व्यासपीठावर आहेत. धाराशिवबद्दल अजून निर्णय झालेला नाहीये, बैठका पार पडत आहेत. यापैकीच कुणी संधी देणार आहात, काही बदल होते नेमकं जिथं जागा अडकल्या त्यापैकी धाराशिव येते. धाराशिवचं नेमकं काय करायचं त्याचा निर्णय तेच करतायत. ते सगळे बसले आहेत आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे सगळ्यांनी मिळून, म्हणजे अजितदादा, मी आणि मुख्यमंत्री मोदयांनी, की तुम्ही सगळे मिळून निर्णय करून या. मग तुम्ही जो निर्णय कराल त्याच्यावर आम्ही शिक्कामोर्तब करू. विनायक सर, सकाळपासून एक चर्चा सुरू आहे की मराठवाड्यात एक बडा नेता भाजपच्या पक्षात प्रवेश करेल, भाजपमध्ये प्रवेश करेल. संभाव्य कोण उमेदवार, म्हणजे संभाव्य तो नेता कोण तो असेल, नेता तुम्हाला भेटलाय देखील भेटलाय अशी चर्चा आहे. कोण आहे ते म्हणजे सांगा ना. मलाही प्रश्न पडलाय की हा नेमका नेता कोण आहे, की जो मीडियातच माहिती आहे आणि मला माहिती नाही, असा हा नेमका नेता कोण आहे. जेव्हा भाजप प्रदेश कार्यालयामध्ये येत असता तेव्हा काहीतरी मोठा भूकंप होतो हे पाहिजे. मागच्या वेळेला तुम्ही आलात तेव्हा अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश झाला. आज देखील तुम्ही येणार होता. अशी चर्चा होती की मराठवाड्यामधला एक प्रमुख नेता तुमच्या संपर्कामध्ये आहे, तुमच्याशी संपर्क देखील झालेला होता. पक्षप्रवेश आणि त्यानंतर तो रखडला. तो मुहूर्त तुम्ही नेमका कधी गाठणार? असं आहे की पहिल्यांदा तर मराठवाड्यातल्या मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. याच्या व्यतिरिक्त आज दुसरा कुठलाही मोठा नेता प्रवेश करेल अशा प्रकारची परिस्थिती नाही. आणि टू बी फेअर तुम्ही माध्यम अंबादास दानवेंची चर्चा करताय. असं आहे, आम्ही जर ऑपरेशन केलं ना तुम्हाला कळतच नाही, आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही. त्यामुळे अंबादास दानवेंची आमचा कुठलाही संपर्क नाही. त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे तरी कुठलीही चर्चा नाही. रात भर ट्विटर ट्रेंड कर रहा था कि महाराष्ट्र में राजनीतिक भूकंप होने वाला है और आज ही होगा या सोमवार को होगा. अरे मैं भी आपको पूछना चाहता हूँ भाई, ये भूकंप क्या है मुझे तो बताओ. जो भूकंप हम करने वाले हैं ऐसा बोला जाता है तो उसका सस्पेंस हमारे लिए तो छोड़ो, हमको तो बताओ कि किसके बारे में बातचीत चल रही. अगर कोई अच्छा नाम होगा तो हम भी उसका पीछा करना चालू करेंगे. रिमोट हा तुमच्या हाती असतो. ऑपरेशन कधी होतं हे खरंच कुणाला कळत नाही. मात्र सर येणाऱ्या काळामध्ये काही ऑपरेशन होणार आहेत. असं आहे की निवडणुकीमध्ये काही प्रवेश वगैरे होतच असतात, काही कमी अधिक भूकंप होतच असतात. आज तरी असं कोणी नाही, किंवा ज्या माणसांना तुम्ही संशयाच्या घेऱ्यात उभे करताय, टू बी फेअर टू देम, त्यांच्यापैकी कोणी नाही. संभाजीनगर असेल, धाराशिव म्हणते नेमकं थांबलं कुठं, कधीपर्यंत होईल काय अंदाज? नाही, खरं आहे तुम्ही म्हणता अशा 4-5 जागांवर आमचं अडलेलं आहे. काय असतं की एक जागा अडली की 3 जागा अडतात, कारण मग ही यांची असेल तर ती त्यांची असते. तर त्या हिशोबाने पण मला असं वाटतं की म्हणजे आता आमच्या सीट्स देखील घोषित झाल्या, कदाचित काही सीट्स राष्ट्रवादी देखील आज उद्या घोषित करेल. त्यामुळे फार अडलाय अशी परिस्थिती नाही आहे, थोडंसं अडलाय. 1-2 दिवसात सॉल्व्ह करू. पार्टी ज्वाइन कर सकते हैं क्या, चर्चा के लिए संभावना है? आप बताइए क्या, कितना तक सच है वो आपके संपर्क में है? कौन? अमित देशमुख. कहीं से भी मेरे संपर्क में अमित देशमुख नहीं है. उनके भारतीय जनता पार्टी के प्रवेश की कोई चर्चा नहीं है. मुझे ऐसा लगता है कि देखिए कोई हमारा विरोधी भी है तब भी उसको बिना कारण के संशय के घेरे में लाना ये ठीक राजनीति नहीं है. सूरज पिछले 4 महीने से लगातार कांग्रेस एनसीपी की बैठक चल रही थी, लेकिन अब
फ्रेंडली फाइट की बात आ गई है, इसको कैसे देखते? 4 महीने फिर बैठक काल अशी एक बैठक देखील झाली. देखिए, चाहे वो महाविकास आघाड़ी हो चाहे इंडी अलायंस हो, ये फ्रेंडली फाइट ही है. ये सब फ्रेंड करके बैठते हैं, एक दूसरे से फाइट करके वापस जाते हैं, इसलिए फ्रेंडली फाइट ही चल रही है 4 महीने से. महाविकास आघाडी असो की इंडी अलायन्स असो, ही फ्रेंडली फाईटच आहे. गेले 4 महिने तुम्ही बघताय, हे फ्रेंड म्हणून बघतात आणि फाईट करून वापस जातात. त्यामुळे फ्रेंडली फाईटच त्यांची चाललेली आहे. या जिल्ह्यातून पक्षप्रवेश होतोय. लातूरमध्ये पाठीमागच्या काही काळामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. कुठेतरी पक्ष नेतृत्वाचा नियंत्रण कमी पडतंय, कारण की आज सुद्धा रमेश कराड या ठिकाणी उपस्थित नाहीत. जिल्ह्याचा एक मोठा पक्षप्रवेश होत असताना एक आमदार उपस्थित नाहीत. रमेश कराडांचा तर सर्वात जास्त आग्रह होता की ताईंना पक्षात घ्या. आता सगळे रोज पोचूच शकतील असं नाही आहे. कोणाला काही कामं असतात, काही अडचणी असतात. त्याच्यामुळे कोणाच्याही मनात काही शंका नाही, इथे कुठलाही संघर्ष नाही. भारतीय जनता पक्षामध्ये एखाद्या विषयावर वेगवेगळी मतं व्यक्त करता येतात, पण सगळे एकत्रितपणे काम करतायत. आणि मला विश्वास आहे की लोकसभेच्या निवडणुकीत जी लोकल टीम आमची आहे आणि आता ताई पण आल्या आहेत, निठुरीजी पण आले आहेत, एक रेकॉर्ड विजय आम्ही मिळवणार आहोत. मनसे संदर्भात काही भूमिका या लोकसभा निवडणुकीत घेतली जाणार आहे का? बैठका झाल्या आहेत याबद्दल कुठलेही दुमत नाहीये. शेवटी आपण लोकसभा निवडणुकीला जातो त्यावेळेस सगळ्या प्रकारच्या शक्यता अशक्यता, काय करू शकतो काय नाही करू शकत याच्या चर्चा होतात. मी आज एवढंच सांगेल की अद्याप कुठलाही निर्णय आमचा त्या संदर्भातला नाही. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. महाविकास आघाडी स्थापन करण्यात आमचं योगदान महत्त्वाचं होतं. आम्ही या आघाडीत सहभागी होणंही योग्य न्याय मान मिळाला नाही. आमचा विश्वासघात झालाय म्हणून मुख्यमंत्री शिंदेंशी बोलणं करून महायुतीत सहभागी झालो. शिंदे सरकारने आम्हाला महामंडळ, स्थानिक संस्था तसेच विधानसभा निवडणुकीत न्याय द्यावा. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेचे रक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीत सहभागी झालो आहोत, असं प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी आज केलंय. जेलरोड येथे पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक झाली आहे, त्यावेळी ते बोलत होते. कार्याध्यक्ष जयदीप कवडे, प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हवणे, जिल्हाध्यक्ष शशी उन्हवणे, चरणदास इंगोले, विजय वाघमारे, नंदकुमार लांडे, नंदकुमार गोंधळी, राजू मोरे, युवराज कांबळे, अशोक कांबळे, आनंद कडाळे, लाक्सेन क्षीरसागर, सुमित गायकवाड, कपिल लिंगायत, हिम्मतराव हिवराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज्यभरातून पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक कवाडे म्हणाले की मोदी सरकारला लोकसभेच्या 400च्या वर जागा मिळवायच्या असतील तर त्यांनी राज्यघटनेला हात लावणार नाही असं जाहीर आश्वासन द्यावं. आपल्याला काय मिळतं यापेक्षा दलित समाजाला काय मिळतं हे कार्यकर्त्यांनी पाहावं. भाजपवर टीका करणारे अजित पवार महायुतीत सहभागी झाले, मग आपण गेलो तर त्यात चूक काहीच नाही हे टीकाकारांना सांगा. कार्यकर्ते आणि समाज हितासाठी जे चांगलं ते आम्ही करणार. दलितांना गायरान जमिनीचे पट्टे, झोपडपट्टी धारकांना घराचे पट्टे, फुटपाथ व्यावसायिकांना न्याय, दलित विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती आदी आमच्या मागण्या आहेत. ईडीच्या कारवाया टाळण्यासाठीच प्रकाश आंबेडकर महाआघाडीसोबत गेले नाहीत अशी टीका करून जोगेंद्र कवाडे म्हणालेत की लोकसभा जागा वाटपात महाआघाडीला महिनाभर झुलवत प्रकाश आंबेडकरांनी आपली स्वतंत्र वाट निवडली आहे. आंबेडकरांचा निर्णय अपेक्षितच होता, मी नाही त्यातली कडीला वाचली असं प्रकाश आंबेडकरांचं आहे. ज्यांच्या धोरणात मनात चोर आहे तो वंचित, आपण वंचित नाही. ताठ मानेने प्रामाणिकपणे महायुतीसोबत काम करून त्यांचे लोकसभेचे उमेदवार निवडून आणा. विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीत वाटा मिळवण्यासाठी आपल्या पक्षाची ताकद दाखवून द्या. त्याआधी शिस्त, समर्पण, निर्धार ठेवून पक्षाची ताकद वाढवा. दरम्यान जयदीप कवाडे, गणेश उन्हवणे यांच्यासह मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. यावेळी शिंदे फडणवीसांना ठणकावून सांगून न्याय मिळवा. राज्य मंत्रिमंडळात जोगेंद्र कवाडे आणि जयदीप कवाडे यांना मंत्रिपद द्यावं. लोकसभेच्या 2 जागा आणि विधानसभेच्या 10 जागा द्याव्यात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महामंडळांवर योग्य प्रतिनिधित्व मिळावं. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पक्षातून हटवून युवकांना स्थान द्यावं. सर्वांनी पक्ष शिस्त पाळावी. महायुतीत आणि प्रचारात सन्मानाचं स्थान मिळावं. लोकसभा निवडणुकीतच विधानसभेसाठी पक्ष बांधणी करावी. आपली चळवळ ही आपल्यासाठी झेप घेणारी चळवळ असा विश्वास आहे. आता काही
ती बैठक बोलवली. अत्यंत घाईघाईवर ही बैठक बोलवली. आमच्या शशीबाईंनी गणेशबाईंनी मी धन्यवाद देतो त्यांना. आणि पप्पूला विशेष करून त्यांनी सर्व हे खाण्यापाण्याची विचारणी केली आणि पप्पूनच केली. त्याने धन्यवाद देतो. किंवा आपण व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला, मीटिंगची नोटीस व्हॉट्सअपवर दिली, पण सर्वांकडे सर्वच लोकांना व्हॉट्सअप पाहता येत नाही. आईच्या मोबाईलवर व्हॉट्सअपची सोय नसते. त्यामुळे व्हॉट्सअप जरी केला असेल तरी पर्सनली व्यक्तिगत फोन करून जर आपण कार्यकर्त्यांना कळवलं तर जास्त प्रभावचं असं मला त्यात थोडी कमजोर आहे असं मला वाटतं. तेव्हा व्हॉट्सअपला पाठवाच. आता मी देखील व्हॉट्सअप पाहिलं नव्हतं. मला मी सतत विचारत होतो घरी जाण्याच्या बाबतीत काय किती वाजता आहे, केव्हा यायचं आहे, बाकीच्यांना विचारत होतो. अशा विविध मागण्या बैठकीत करण्यात आल्या. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. जे आता जे खासदार आहे शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांनी फार लावून धरलेले आग्रह आहे. त्यामुळे ते काही चर्चा सुरू आहेत. माझ्यापुरतं मी हेच सांगेन की जो निर्णय ते देतील तो मला मान्य आहे आणि महायुतीसाठी आम्ही सगळे एकजुटीनं काम करणार. काय आता काय चर्चा असेल तर त्यांनी तो प्रश्न सोडवावा. चिन्ह नेमकं कोणतं असेल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी मागे सांगितलं की जागा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली की अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह जे आहे घाळ तीच निशाणी असणार. साहेब, गावागावामध्ये काही बॅनर्स आपल्या विरोधात लागले होते. मला कळलं ते आणि तो मीडियामध्ये सुद्धा आलं, वर्तमानपत्रामध्ये झालं. ते असं की मराठ्यांना विरोध करणाऱ्या छगन भुजबळला मतदान करू नका वगैरे असं काही ना. असं गावबंदी अमुक तमुक पहिल्याप्रमाणे. मला अगोदर सांगायचं की मी मराठा समाजाला विरोध कधीच केला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी कायदा आणला, नारायणराव राणे आयोगाच्या माध्यमातून मी सपोर्ट केला, त्यांना आरक्षण द्या. विरोधी पक्षात होतो, मुख्यमंत्री फडणवीसांनी आणला मराठा समाजाला आरक्षण, मी सपोर्ट केला. मी फक्त एवढं म्हणालो की ओबीसी मध्ये अगोदर 374 54% जास्त लोक आहेत, गोरगरीब आहेत, त्यांच्यामध्ये नको, वेगळं आरक्षण द्या. आणि त्याप्रमाणे वेगळ्या आरक्षणाचा जो हा प्रस्ताव आला त्यावेळी पुन्हा मी त्यांना सपोर्ट केला आणि म्हटले करा. आणि आता 10% जे आहे ते मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालंय. मी ओबीसी मध्ये कुणाच्याच इतर आरक्षणामध्ये वाटा करू नका, वेगळं घ्या, त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करा. आता ही माझी चूक आहे तर मी ती चूक केली. याचा अर्थ मराठा समाजाला विरोध नाही केला, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं. परंतु असे का बोर्ड लावतात मला काही कळलं नाही. माझी सगळ्यांना सांगणं आहे, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, सगळ्यांना निवडणुकीच्या पद्धतीने होऊ द्या. आता काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रात मीडियामध्ये हे आलं
की बीजेपीच्या उमेदवार म्हणजे महायुतीचे उमेदवार पंकजाताई मुंडे या कुठे गावात गेल्या एक दोन ठिकाणी, तिथे सुद्धा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं. अरे त्याचा विचार काय बोलले नव्हते ना, कुठच्या मीटिंग मध्ये केलं त्यांनी काय मराठ्यांच्या विरुद्ध ते बोलल्या? काहीच बोललेलं नाहीत ना. भुजबळला बोलत समजू शकलं पण त्या काहीच बोलल्या नाही, मग त्यांना काय विरोध करणं हे चूक नाही. मराठी समाजाचे म्हणून कशासाठी ते सोलापूरमध्ये मी त्या तरी बोलल्या संदर्भामध्ये की मराठी समाजाला देऊ नका. हे जे काही मी जे काय बोलत होतो किंवा जरांगे काय बोलू, कधीतरी त्या संदर्भामध्ये त्या काय बोलल्या, मग त्यांना सुद्धा मराठा समाजाच्या गावांमध्ये यायचं नाही, तुम्ही कुठे होता म्हणजे काय दलित समाजाचे म्हणून मग दलित समाजाच्या कॅन्डिडेट उभं राहायचं नाही, दलित समाजाच्या कॅन्डिडेट उभं राहायचं नाही, माळी समाजाच्या कॅन्डिडेट उभं राहायचं नाही, ओबीसीच्या कुठल्याच कॅन्डिडेट उभं राहायचं नाही, भटक्या उभं राहायचं नाही, असं आहे का ते तरी सांगा. काय करणार? पण यातून जे मला एवढंच सांगायचं आहे की अशी बोर्ड किंवा अशा रीतीचा जर विरोध असेल तर याच्यामध्ये मला स्पष्टपणे मराठा समाजाचा मराठा समाजाचं नुकसान होणार आहे. कारण मग सर्व महाराष्ट्रामध्ये इतर समाज करायला लागले तर चांगल्या मराठा उमेदवार शकतात, त्यांना सुद्धा विरोधाला सुरुवात आपण कारण आहे नेहमीच्या पद्धतीनं होऊ द्या, नाशिक असेच होऊ द्या. हेच सांगणार आहे की देशाचा आणि नाशिकचा विकास या तुम्ही काम करा, जाती पाल्यावर कसलं मतदान करा. एखादा रस्ता जो आम्ही समजा केला मुंबई नाशिक आणि ते ब्रिज वगैरे काय असेल तो पूल वगैरे, तिथे काय काय ओबीसीचे लोक जातात का, माळे लोकांचे माळे जातात, अरे सगळ्यांसाठी आहे ते विकास, हा सगळ्यांसाठी आहे, तो मराठा समाजासाठी आहे, तो सगळ्यांसाठी आहे. हे सरकारी निर्णय घेतो, शेतांच्या बाबतीत असेल, ते महिलांच्या बाबतीत असेल, विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेल, रस्त्यांच्या बाबतीमध्ये असेल, पाण्याच्या बाबतीमध्ये असेल, तर हे सगळे विकासाचे प्रश्न जे आहेत हे मराठा त्याच्यामध्ये येतो, दलित त्याच्यामध्ये येतो, ओबीसी त्याच्या सगळ्याच फायद्याचा असतो. त्याच्यामुळे जे आहे की विकास झाला त्याचा फायदा सगळ्यांचाच होतो. आपण एअरपोर्ट केला, सर्व जाती धर्माचे लोक जातात ना एअरपोर्टवर. आपण बोट क्लब केला की नाही, आपण सगळे लोक जातात, आपण गुजरात मधून लोक येतात, आपण सप्तशृंगी गडावर केली आपण, सत लोक जातात, सगळ्या किती आनंदाने जातात. हे अशा अनेक ज्या गोष्टी ज्या आपण केल्या काय रस्त्याच्या केल्या असतील किंवा देवस्थानाच्या केल्या असतील किंवा इतर काही केल्या असतील, त्याचा फायदा शेवटी सगळ्यांना होतो. म्हणून आपण विकासाची कास धरूया. मग नाशिक विकास असेल, महाराष्ट्राचा विकास किंवा देशाचा विकास, काय देशाचा विकास कोण करत आहे हे सुद्धा बघा ना. आज सगळेच म्हणतात किंवा मोदी साहेब बसलेले आहेत आणि त्या माध्यमातून जे आहे विकासाची पावलं हळूहळू पुढे पडतात चांगल्या पद्धतीनं. अनेक गोष्टी तो विचार तुम्हाला बघतो नाही, याचा विचार करा, तुम्ही मतदान करत असले. आणि मला असं वाटतं नाशिक चिंता शोधणे आहे. तुमच्या उमेदवारी मागचा हेतू जो आहे याचा तो तुम्हाला देशात ओबीसीचं नेतृत्व करण्यासाठीचा आहे असा मेगा प्लॅन त्यांचा आहे आणि त्यामुळे आपल्या आग्रह करण्याचा असं कळतंय. तुमची तयारी असते देशातल्या ओबीसीचं नेतृत्व करण्याची?
भाई तुम्ही काय म्हणतात मला माहित नाही. एक दुसरं, स्वतः प्रधानमंत्री मोदी साहेब हेच ओबीसी आहेत, तेच ओबीसीचे मोठे नेते आहेतच ना आपोआपच जन्म. त्यात काय प्रश्न येतोय? आणि माझ्याबद्दल म्हटलं तर त्यांनी कुठेही मला जर काम महायुती काम करायला सांगेल ते काम करायला माझी तयारी आहे. यापूर्वी सुद्धा रामलीला मैदान समता परिषदेने आम्ही भरवलेलं आहे फुल. 7 लाखाची पटनाला गांधी मैदान बिहारमध्ये आम्ही, तुम्ही अनेक तुमच्यापैकी लोक होते, हिंदुस्थानात मिटिंग घेतली. ओबीसी साठी मी इथेच लढतो असं नाहीये, देशभर मी काम करत असतो. अर्थात कधी जास्त काम होतं, कधी कमी काम होतं, पण महायुतीच्या नेत्यांनी जेव्हा तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे खरोखर दिल्लीच्या ज्या शीर्ष नेत्यांनी काहीतरी दिलं तो का नाही करायचे? निवडणूक ही फक्त जबाबदारी आहे का? काम कसे करता येईल? धन्यवाद. मागमध्ये काही अशा पद्धती बातम्या येत आहेत. भाजपचं नाही, मुख्यमंत्र्यांची एक लिस्ट आलेली आहे, फक्त राष्ट्रवादीची लिस्ट आली नाही. कधीपर्यंत जागा आपल्याकडे नाही? अरे आता महाविकासवर ते चाललेलं आहे, आणि महायुतीमध्ये सुद्धा काही प्रमाणात थोडा चर्चा होते. काल परवा तर तुम्ही अशी न्यूज द्यायला सुरुवात झाली की पवार साहेब सातारला उभं, कोणीतरी मला सांगितलं, खरं आहे का? बरोबर कसं होईल? अर्थात त्यांनी जर ठरवलं काय, आणि ते काय ठरवतील हे ना सुप्रियाताईला समजणार आहे ना घरामध्ये वहिनींना समजणार आहे. आणि त्यांनी एकदा ठरवलं ना काय, ना ते सुप्रियाताईचं ऐकणार ना त्या वहिनीचं आहे. ते नेतृत्व वेगळं आहे. ते काही कॉलर अशी गेली वगैरे गंमत त्यांची. साहेब, हेमंत गोडसे आज इच्छुक उमेदवार म्हणून प्रचाराला सुरुवात केली, तर पाठली जातात त्यांच्याकडून शक्ती प्रदर्शन करणं. आता असं आहे ना की चांगली गोष्ट आहे ना, त्याने प्रचाराला सुरुवात केली आहे. शेवटी तिकीट कोणाला नाही मिळेल त्याला त्याचा फायदा होईलच ना, नाही का? त्यांना तिकीट मिळालं त्यांना फायदा होईल, आणखी मला तिकीट मिळालं त्याचा फायदा. प्रचारात मी काय, ते काय, इतर लोक काय, भाजपचे आमचे आमदार काय, सगळ्यांनी एकत्रित काम करायचं आहे. आपण सगळ्यांना आपल्या पक्षाची पहिली यादी कधी जाहीर होणार? पहिली यादी तशी जाहीर झाली पण वाटतं दोन तीन लोकांना आले संदर्भात एक दोन नावं सांगितलं आले आता एक दोन दिवसात येतील. आपकी उम्मीदवारी को लेकर उमेदवार अर्ज भरायचे आत्महत्या आपकी उम्मीदवारी को लेकर काफी चर्चा है, आपकी तरफ से क्या? मुझे कुछ नहीं है, मुझे कहा गया आपको यहाँ से लड़ना है क्या, और ये बात जो है मीडिया में आ गई, इससे ये चर्चा हो रही है. अब मुझे लड़ना, ये महायुति की जो हमारी बैठक दिल्ली में हुई वरिष्ठ लोगों नेताओं के साथ, तब कुछ उसमें वो बात रखी गई थी और प्रस्ताव मान्य हुआ. अब फिर से जो यहाँ के जो हमारे सांसद है आज, वो कुछ जो है आग्रह कर रहे हैं कि उनको टिकट मिलना चाहिए. तो ये और चर्चा हो रही है, जो भी चर्चा होगी, जो भी निर्णय होगा उसमें हम जो सब काम करेंगे. हमें काम करना है. सर, मैसेज ये है कि आप नेशनल लेवल पे आप काफी अच्छा काम कर सकते हो, इसको प्रमोट किया जा रहा है. ऐसा आप कह रहे हैं तो ओबीसी का काम तो आज नहीं है, 30 साल से कर रहा हूँ. आपको पता है दिल्ली है, मैं है, अब जहाँ सब जगह तो इसका हमारा चलता है. और मेरी पार्टी है या और कोई हमारी महायुति के लीडर्स है, वो अगर कहते हैं कि भाई ये काम आपको करना है तो करना चाहिए, करेंगे. अच्छा, और ये क्षेत्र मेरे लिए नया नहीं है. क्या एक बार मैंने जो शिवसेना का भी इस्तीफा दिया इसके लिए, ओबीसी के जो मंडल आयोग के लिए, ठीक तभी से काम कर रहा हूँ. सर, चले कब तक आपकी उम्मीदवारी घोषित की जाएगी या फिर अजय? अब ये तो नहीं मुझे मालूम, क्योंकि मेरा अगर है भी नासिक की उम्मीदवारी अर्जी दाखिल जो है भरने की, वो तो 26 तारीख तक है, अभी करीबन 1 महीना है.
उसके पहले जरूर कहीं कुछ ना कुछ इसका नाम अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.